हे वेलकम बॅक. तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल, त्याचा दुसरा प्लानचा व्हिडिओ पाहिला आहे आणि तिसऱ्या व्हिडिओपर्यंत आलात म्हणजे याचा अर्थ जवळपास तुम्ही 70-80% प्रोसेस कंप्लीट केली. आता लास्ट प्रोसेस मनामध्ये शंका आल्या असतील, आम्हाला करायचे पण काय करायचं कळलं नाही. काय नाही करायचं, सिंपल एक रजिस्ट्रेशन लिंक असेल, ते ऑफिसमधली भरली जाईल किंवा तुम्हाला पाठवून भरले जाईल. तुमचा एक ID क्रिएट होतो. त्यानंतर जसं आपण दुकानात जाऊन काही प्रोडक्ट्स घेतो, मेडिकलमध्ये जाऊन काय प्रोडक्ट घेतो, आपल्याला घरगुती वापरायचे किंवा काही हेल्थ रिलेटेड घरात काही आजार असतील किंवा आजार नाही आहेत पण तुम्हाला कुठंतरी एनर्जी कमी वाटते, तर आमच्याकडे जबरदस्त क्वालिटीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे लिक्विड म्हणजे बेरीचे प्रोडक्ट आहेत, प्रोटीन्स आहेत, काही न्यूट्रिशन आहेत. आणि आज जर बघितलं तर घरातले वापरण्याचे सकाळपासून टूथपेस्टपासून तर पार फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनरपर्यंत आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे बाकीच्या दुकानातून जे तुम्ही प्रोडक्ट घेत आहे तेच प्रोडक्ट जर तुम्ही सनेजमधून घेतले तर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट्स भेटतील, डिस्काउंट भेटतील, काही ऑफर्स भेटतील. हे सगळे बेनिफिट तुम्हाला भेटतात. म्हणजे दुसऱ्या दुकानातून घेण्यापेक्षा ह्या दुकानातून तुम्ही स्वतःसाठी शॉपिंग करा. मग ते शॉपिंग घरातल्या रेग्युलर वापराचे प्रोडक्ट असू शकतात किंवा हेल्थ रिलेटेड काही चॅलेंजेस असतील आणि ते चॅलेंजेस हळूहळू मोठ्या लेवलला राहतात. ते हळूहळू जर त्यांना प्रॉपरली सप्लिमेंट भेटलं तर ते सप्लिमेंट थ्रू ते हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस तुमचे कव्हर होऊ शकतात. तर तुम्ही शेती असेल तर तुम्ही शेतीमध्ये आपले केमिकल फ्री प्रोडक्ट्स पण वापरायला चालू करू शकता. तर मला असं वाटतं पहिला मुद्दा की एक्झॅक्टली काय करायचं हे कळलं असेल मॅडम तुम्हाला, बरोबर? हो. दुसरा मुद्दा हा असू शकतो की मग आम्ही प्रोडक्ट्स कुठले ते आम्हाला लिस्ट पाठवा, कुठले घ्यायला पाहिजेत. तर असं वाटतं आम्हाला की आमच्या जनरल चॉईसने तुम्ही आम्ही काही प्रोडक्ट्स घेतले पाहिजेत. जसं आम्हाला वाटतं की हे प्रोडक्ट चांगले आहेत जनरली वापरण्याचे, की टूथपेस्ट असेल, साबण असेल, चहा असेल किंवा आमचे काही बॉडी लोशन्स असतील, काही सोप्स असतील, काही शॅम्पू, तेल, हे जनरल आमचे रिकमेंडेशन काही प्रोडक्ट घ्या. किंवा तुमच्या घरात काही हेल्थ चॅलेंजेस आहेत का, आम्ही सांगतो की हे घ्या. कारण की लहान बाळ आईबापाच्या म्हणण्यानुसार चालतं. जसं तुम्ही हा बिझनेस नवी आहेत, असं काही मॉल नाही, किराणा दुकान नाही आहे की तुम्हाला एक लिस्ट पाठवली आणि तुम्ही समजले की काय घेऊ, कसं घेऊ. जर तुम्ही लगेच ॲडव्हान्स एक्सपर्ट नॉलेज घेतला असेल तर तुम्हाला ह्या पुढच्या लेवलला या सगळ्या गोष्टी समजतील. पण आता लगेच ह्या प्रोडक्टबद्दल समजणार नाही. ते चित्र पाहून, प्राईस पाहून काय करणार आहे. पण तुम्ही जनरली आम्हाला सांगितलं की आम्हाला हा बिझनेस सुरू करायचा आहे, तुमच्या चॉईसनुसार आम्हाला सांगा कोणते कोणते प्रोडक्ट घेतले पाहिजे. आमची टीम तुम्हाला सजेस्ट करेल. पण माझं रिकमेंडेशन असेल घरातले डेली केअर पण घ्या आणि घरामध्ये जर काही हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस असतील किंवा वाटते तुम्हाला चॅलेंजेस होणार आहे किंवा तुमचं वेट वाढलं आहे, काही डायबेटिकचे इश्यू आहेत, काही BPचे इश्यू आहेत, हेअरफॉलचे, स्किनचे इश्यू आहेत, काही जॉईंट पेनचे, काही मुळव्याधाचे किंवा कुठले हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस किंवा शेती रिलेटेड काही इश्यू आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही शेतीसाठी किंवा हेल्थसाठी किंवा घरगुती वापरासाठी प्रोडक्ट छोटेसे घेऊन सुरुवात करा. म्हणजे काय होईल, कन्फ्युजन राहणार नाही. ज्याच्यामुळं काय होईल की तुमचा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. पण जर तुम्ही असं याच्यातच वेळ घातला, जसं मेनू कार्डवर फक्त काय असते, प्राईज असतील, त्या भाजीचं याचं रेसिपीचं नाव असतं, तरी शेवटी वेटरचीच मदत घ्यावं लागते, कोणती घेऊ, काय कलर आहे, कसं आहे. तसं मला असं वाटतं की जे लोक ऑलमोस्ट 100 लोक जे बिझनेस स्टार्ट करतात तर 90% जनरली आमच्या डिस्ट्रीब्युटर लोक सजेशन घेऊनच प्रोडक्ट घेतात आणि बिझनेस स्टार्ट करतात. पण 10% चॉईस जर तुम्हाला काही चॅलेंजेस असतील तर आम्ही पण प्रोडक्ट सजेस्ट करू शकतो. जसं मॉलमध्ये, दुकानामध्ये सजेस्ट केलं जातं. नेक्स्ट पार्ट हा प्रश्न असू शकतो की ठीक आहे मग आम्ही करू, विचार करू, सांगू. बघा, तुम्ही सोशल मीडिया थ्रू आलात, एवढे व्हिडिओ पाहिले, एवढा वेळ घातला आहे आणि लाईफ 100-125 वर्षाची नाही आहे. कुठलाही निर्णय इमिजिएट घेतला पाहिजे. निर्णय इमिजिएट घेतला तर पुढं जाता येतं. आम्ही तुम्हाला काही दुकानात कुठंतरी पाणीपुरी लावून, भाजीची गाडी लावून काही विकायला नाही आलो. आज भगवंताने कुठेतरी बुद्धी दिली आहे, तुम्ही कनेक्ट झाला, तेवढा वेळ घातला. हा बिझनेस आहे. आज या बिझनेसमध्ये 250-300 प्रोडक्ट हे याचे एक ID भेटतो, प्रोडक्ट डिस्काउंटने भेटतात, ऑफर्स भेटतात, प्लस याची तुम्हाला डीलरशिप भेटते. म्हणजे तुम्ही डिस्काउंटमध्ये सामान घेऊन वापरू शकतात लाईफ लॉंग घरच्यासाठी एवढे सगळे प्रोडक्ट. आणि या प्रोडक्टला तुम्ही तुमच्या घरातून लोकांना विकू शकतात. त्याच्यावर तुम्हाला कॅश प्रॉफिट यायला लागणार, बँकेत पैसे येऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्ही जर ह्याचं एक नेटवर्क क्रिएट केलं, जसं मॅकडॉनल्डने केलं, जसं आज मोठे मोठे ब्रँड्स आहेत, पिझ्झाने केलं, किंवा आज मोबाईलचे शोरूम्स आहेत, सिम कार्ड लोक वेगवेगळ्या ठिकाणी लावून विकतात, अशा चेन बनवली, नेटवर्क बनवलं. किंवा शेतीचे पण वेगवेगळे खत पाणी वेगळ्या ठिकाणी असतं, किंवा किराणा दुकानाची चेन आहे, किंवा येवले चहाची चेन आहे. अशा आपल्या खाली पण जसं तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करताय तसं तुमच्या थ्रू काही लोकांना प्रोडक्ट्स पोहोचले, त्यांना चांगलं आवडलं तर ते तुमच्यासोबत बिझनेस स्टार्ट करतील आणि त्यांना पण त्यांच्या सेलवर, त्यांच्या खरेदीवर तुम्हाला इन्कम भेटायला लागतं. जसं लहान बाळाला डायरेक्ट 10वीचा 12वीचा अभ्यास लगेच सांगू शकत नाही आपण, कारण की 15-20 वर्ष शाळा शिकून पण या खोपडीत काही गेलं नाही आहे. म्हणून तर लोकांना स्ट्रगल आहे ना. म्हणून तो लोकांना आज EMIच्या घरात राहतात किंवा भाड्याच्या घरात राहतात किंवा कर्जावर कर्ज आहे, खाण्यापिण्यामध्ये, लाईफस्टाईलमध्ये सगळं कॉम्प्रोमाइज आहे.
जिथं कार पाहिजे तिथं टू व्हीलरवर फिरतात, पूर्ण जिंदगी जगले झलमले काही लोक गरिबीत जगतायत, गरिबीत हॉस्पिटलचे चॅलेंजेस आहेत, मुलाचे शिक्षणाचे चॅलेंजेस आहेत, स्वप्न तर लय मोठे आहेत, पण जेव्हा संधी येते त्या संधीमध्ये निगेटिव्ह अँगलने आपण जर पाहिलं, घाबरत राहिलो तर बिझनेस होईल का? मग असंच फिरावं लागेल फक्त, याने काय होणार आहे? तर मला असं वाटतं ही जिनोनिलिटी आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही जायचं असेल तर आज आत्ता ताबडतोब निर्णय घेऊन पुढे पुश केले पाहिजेत. जर बघू करू होते तर ते विचार निघून जातील, काहीच होणार नाही आणि टाईमपास होईल तुमचा, आणि तुम्ही इथून पण स्टॉप करू शकता ह्या डिस्कशनला. पण असं प्रश्न विचारत गेले आमच्या ऑफिस टीमकडून तुम्हाला सगळ्याच प्रश्नाची उत्तराची क्लिअरिटी भेटेल याची काही गॅरंटी नाही आहे, कारण की ते काही एक्सपर्ट नाही या गोष्टीमध्ये जे मी तुम्हाला समजून राहिलो आहे. पण त्याच्यात जनरली काही जर क्वेश्चन जिनूनले असतील जे तुम्हाला बिझनेस ग्रो करायला काही अडथळे येत असतील त्याच्यात तुम्हाला सपोर्ट केला जाणार आहे. लहान माल चॉकलेट आणि कॅडबरी मागतं फक्त आईबाप, तर त्यांच्या पूर्ण करिअरचा विचार करतात, बरोबर ना? त्यानंतर जर बघितलं तर आणखीन हा प्रश्न येऊ शकतो, मग आम्हाला काही माल विकायचा आहे का? मला सांगा, मी काय म्हणलं, आमचं टॅगलाईन काय, प्रोडक्ट वापरा, दुसऱ्या दुकानातून घेण्यापेक्षा एकूण वापरा, क्वालिटी प्रोडक्ट भेटतील, डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट भेटतील. जर तुम्ही प्रॉपरली ऑफरमध्ये शॉपिंग केलं तर त्यानंतर तुम्हाला फायदे होतील. मग जर आमच्याकडे असे काही वेगळ्या ऑफर्स असतात त्याच्यामुळं मी का करतोय, मी हे प्रोडक्ट का वापरतोय, तर पहिले पार्ट, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या पैसे वाचवायचे तर प्रोडक्ट घेऊन वापरा. पण जर तुम्हाला वाटतं आम्हाला पैसे कमवायचे तर तुमच्या घरात प्रोडक्ट घ्या. जसं ऐकलं असं सनेज कॉर्नर, आमच्याकडून जर ID तर फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. तुम्ही 1000पासून तर आमच्याकडे 1.25 लाखापर्यंत शॉपिंग करू शकतात. पण आमच्याकडे मॅक्झिमम लोक किती रुपयांची जॉईनिंग करतात माहिती आहे? किती रुपयाची ऑर्डर टाकतात किती रुपयाची? 15,000, 30,000, 50,000, 1.25 लाखांनी सुरुवात करतात. म्हणजे कशासाठी? जे प्रोडक्ट्स आपण घेतोय, जर तुम्ही 30,000 बिझनेसला सुरुवात केली, 30,000ची शॉपिंग केली, तर तुमच्या परिवारात सगळे प्रोडक्ट्स भेटतील. लहान मुलांचे प्रोडक्ट आहेत, लेडीजसाठी प्रोडक्ट आहेत, किंवा आमचे काही प्रोटीन्स आहेत, काही टॅबलेट कॅप्सूल्स आहेत, आमचे घरगुती वापराचे प्रोडक्ट आहेत. हे घेऊन तुम्ही 2-3 महिन्यासाठी प्रोडक्ट सुरुवात केली. एका घरामध्ये सनेज कॉर्नर म्हणून आम्ही म्हणतो 15,000 PV, 30,000 रुपयात सनेज कॉर्नरला सुरू केलं तुम्ही, तर काय होईल? प्रोडक्ट वापरायला पण होतील. त्यानंतर आमचं यूट्यूबवर भरपूर नॉलेज आहे, कोणाला काय रिझल्ट्स आले, तुम्ही आजूबाजूच्या लोकांना हे प्रोडक्टबद्दल सांगू पण शकतात, व्हिडिओ दाखवू शकतात, ते लोक तुमचे कोणते प्रोडक्ट घेऊन जातील, बिझनेस स्टार्टअप होईल. आणि जर तुम्ही सनेज कॉर्नर म्हणजे 25-30,000ची शॉपिंग केली तर पर्सनली माझी मीटिंग असते ऑनलाईन, तिथं त्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही मला क्वेश्चन आन्सर विचारू शकतात. म्हणजे येणाऱ्या काळात फ्युचरमध्ये तुम्हाला कसं ग्रो करायचे, कशापर्यंत तुम्हाला सनेज डेव्हलप करायचे, हा पण चान्स आहे. म्हणजे ह्या वातावरणात जर इन्व्हॉल्व व्हायचं असेल त्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला होतील. जर तुम्हाला वाटतं की आम्हाला पैसे कमवायचे तर यस, पैसे कमवायचे असतील तर ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये एक पान टप्पे टाकायला 50,000, 1 लाख, 2 लाख लागतात. एक वडापावची गाडी टाकायला लाख रुपये लागतात. एक मेडिकल टाकायला 25-50 लाख रुपये, 1-1 करोड रुपये डिपॉझिट देतात लोक. एक छोटं किराणा दुकान टाकायला 10-10, 20-20 लागतात. प्रोडक्ट वापरण्यासाठी, कस्टमर बनण्यासाठी काही पैसे लागत नाही आहे. तुम्ही 2 साबणा पण घ्या, आम्हाला काही फरक पडत नाही आहे. किंवा 1,000-2,000ची शॉपिंग करा, काही फरक पडत नाही आहे. विश्वास नसेल तर 2-3 हजाराची शॉपिंग करा, प्रोडक्ट घ्या, वापरा, फील करा, आणि त्यानंतर विचार करा की ह्या प्रोडक्टसोबत ह्या मार्केटमध्ये लोकांना किती पैशाची गरज आहे, ह्या प्रोडक्टची गरज किती आहे, आणि याला घेऊन उतरा आमच्यासोबत. कारण की आज जर तुम्ही आमचं यूट्यूबला बघितलं असेल, हे वातावरण बघितलं असेल, कशामुळे बनलं आहे? हे प्रोडक्ट क्वालिटी आहेत, हे प्रोडक्ट लोक घेतात, हे प्रोडक्ट वारंवार. जर आमचा 1 करोडचा बिझनेस झाला ना तर त्याच्यातले जवळपास 70 लाख रुपयाचा बिझनेस आमचे जुने कस्टमर देतात. एखादं चहाची टपरी, एखादं मिसळचं हॉटेल, किंवा एखादं हॉटेल चालतंय, कशामुळे चालतंय? जावेद हबीब केस कापणार का चालतो? एक ब्रँडचे कपडे रिपीट लोक का वापरतात? एक ॲपलचं प्रोडक्ट लोक वापरतात का? कारण की चांगलं वाटतं म्हणून पुन्हा ते प्रोडक्ट घेतात. तसं आपले प्रोडक्ट्स एकदा वापरल्यावर लोक वारंवार वापरतात. तर ह्या प्रोडक्टला घेऊन तुमचं घर दुकान समजून तुम्ही काम करा, काय प्रॉब्लेम आहे? कारण की आमच्याकडे जर बघितलं तर मॅक्सिमम लोक जे सिरियसली बिझनेसमॅन आहेत ना ते 30-40-50 माल घेऊन उतरतात ह्या बिझनेसमध्ये आणि मग मोमेंटम करतात. तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं सुरुवात करायची, काय सुरुवात करायची. तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला ट्रस्ट नाही आहे, कसं आहे, खरं आहे का खोटं आहे, ID क्रिएट करा, 1,500, 2,000-3 हजाराची ऑर्डर मारा. ऑफलाईन आमच्या वेगळ्या शॉप आहेत तिथं जाऊन मटेरियल घ्या, फील करा, आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेपला या. पण जर वाटलं तुम्हाला आम्हाला जबरदस्त पहिल्यापासूनच आम्हाला धमाकेदार काम करायचं, स्टार्टिंगपासून तुम्ही मोमेंटम सुरू करा. यासाठी आमच्याकडे काही बुकलेट आहेत, काही टूल्स आहेत, नोट्स पॅड आहेत, प्रेझेंटेशन फाईल आहेत, आमच्याकडे मशीन पण आहे. त्या मशीनवर उभं राहिलं ना लगेच कळतं बॉडीत काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठं काय इश्यू आहेत, टेक्निक काय इश्यू तयार होऊ शकतात, त्यानुसार पण लगेच इमिजिएट तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला प्रोडक्टची गरज आहे. असं नाही की गाडी बिघडल्यावरच सर्व्हिस केली पाहिजे, ॲक्सिडेंट झाल्यावरच
माणसाने काय केलं पाहिजे, इन्शुरन्स काढला पाहिजे असं नाही ना, त्याच्या आधीच केलं जातं. म्हणजे ॲक्सिडेंट होण्याच्या आधी इन्शुरन्स काढला आहे, गाडीचं काम निघण्याच्या आधी सर्व्हिसिंग केली आधी. म्हणजे शरीराचं पार लिव्हर बिवर तुटल्यावर, डायबिटीज झाल्यावर, BP झाल्यावर, अटॅक आल्यावर, ब्रेन ट्युमर आल्यावर मग हॉस्पिटलच्या फायली, मग पोराची फाईल, बायकोची फाईल, नवऱ्याची फाईल, आईची फाईल, सगळ्याच्या फायलीच गोळा करायच्या. माझ्या घरात मागच्या 7 वर्षापासून जर बघितलं तर 85-90% हॉस्पिटलच्या फाईल बंद झाल्या. कारण की मी सप्लिमेंट वापरतो, न्यूट्रिशन वापरतो. औषध नाही म्हणत, फूड जेवणातून नाही जे जात ते आपल्याला आमच्या प्रोडक्ट्समधून जातं. याची फार लोकांना गरज आहे आणि याची गरज आहे हे समजून हा बिझनेस मुवमेंट होऊ राहिला आहे. मग याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या क्लासने तुम्ही हा बिझनेस सुरुवात करा. मार्केटमध्ये याची घराघरात गरज आहे. आज प्रत्येकाच्या घराघरात पैशाचे प्रॉब्लेम आहेत, लोक चॅलेंजमध्ये आहेत, लोकांना आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग लोकांना जे पैसे कमवतात ते कुठं ना कुठं खर्च करतात. जर तुम्ही सिरियस असताल तर तुम्ही या. पण तुम्ही म्हणले करू, बघू, सांगू, कळू, कोणी कोणाकडे कामाला नाही आहे. तुम्हाला इथं प्लॅन दाखवला, प्रेझेंटेशन दाखवलं, आमची टीम तुमचं कुठलाही फॉलो घेणार नाही. पण तुम्ही जर सिरियस असताल, तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर हा मौका आहे, हा चान्स आहे. आणि जर कुणाला फॉलो करताय, तुम्ही अल्लांना फॉलो करताय किंवा तुम्ही जिजसला फॉलो करताय किंवा तुम्ही पैगंबरांना, बुद्धांना, कृष्णांना किंवा रामांना फॉलो करताय, कुठल्या देवी धर्माला फॉलो करताय, हे देवाऱ्यातून उठून कोणी कोणाला काही देणार आहे का? काहीच नाही देणार. त्यासाठी कर्म करावं लागतं. होऊ शकतं काहीतरी नशिबात चांगलं घडणार असेल, आयुष्यात काही घडणार असेल म्हणून ही मुलाखत, ही भेट झाली असेल पॉझिटिव्ह होण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं जर तर्क वितर्क करणं, बघू, सांगू, कळू, इकडं तिकडं विचारून ही जिंदगी नाही बदलत. कारण की जर मला पोहायचं शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारावं लागते. आणि जर इथं आज जेवढे शेकडो हजारो लोक ह्या बिझनेसमध्ये टॉपला जाऊ राहिले आहेत, एवढी गर्दी, एवढे रिझल्ट चांगले आहेत, तर मग आपण ह्या बिझनेस सुरुवात करायला एवढे तर्क वितर्क करून काहीच फायदाच नाही. मग वेळ वाया जाईल तुमचा. मी म्हणतोय म्हणून करू नका. पण जर तुमच्या आयुष्यात खरंच सिरियस असताल, ह्या जीवनात आलात इच्छा पूर्ण करायला, स्वप्न पूर्ण करायला, आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्केटमध्ये जॉब आहे किंवा व्यवसाय करणे, शेती करणे किंवा छोटे मोठ्या प्रोफेशनमध्ये काम करणे, आणि त्या सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन, भरपूर मोठं चॅलेंज आहे. मी नाही म्हणत हा बिझनेसला सोपा आहे, थोडा अवघड आहे. पण जर शिकून जर केलात तर हा बिझनेस गॅरंटी सक्सेस भेटू शकतो. आणि जर समजा नाही झाला तर लॉस काय? तुम्ही जे पैसे दिले त्याच्यात क्वालिटी प्रोडक्ट भेटले, डिस्काउंटेड प्रोडक्ट भेटले, प्रोडक्ट वापरले, प्रॉब्लेम्स काय? असं थोडी आहे 2-2, 5-5, 10-10, 20-20 लाखात धंदा टाकला, 50 लाखात धंदा टाकला आणि मग कंपनी बंद पडली किंवा दुकान बंद पडलं. आहेत ना आजूबाजूला लोक असे, धंदे बंद होतात. त्या लोकांना मोठा लॉस आहे, तुम्हाला काय लॉस आहे? मग आता जर करायचं असेल, सिरियस असताल तर ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, त्यांना म्हणा आम्हाला सुरू करायचे, आम्हाला ऑर्डर मारायचे, आम्हाला प्रोडक्ट्स पाहिजेत, तुम्ही सजेस्ट करा. तुमच्या घरी काही इश्यू असतील त्यांना सांगा, ते सजेस्ट करतील. एक ID क्रिएट होईल, तुमची ऑर्डर प्लेस होईल, तुमच्या घरी कुरिअरने प्रोडक्ट भेटतील किंवा तुमच्या आजूबाजूजवळ कुठे शॉप असेल तिथं जाऊन हे करा. पण जर 2-4 वेळा त्याच्यातच एंगेज होऊन कसं काय 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 करू राहिले तर आपला वेळ होईल, आपला टाईमपास होईल, तुमचा होईल ना आमचा होईल. आणि कृपया टाईमपास करू नका. सिरियस असताल, लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं असेल तर ह्या बिझनेसला सुरुवात करा. आणि जर तुम्ही कॅपेबल असताल, खरंच आम्हाला विजनरी मोठं काम करायचं आहे, तर तुम्ही या बिझनेसला सनेज कॉर्नरने सुरू करा. म्हणजे घरी सगळे प्रोडक्ट्स येतील, जे सगळे घरी प्रोडक्ट वापरतील, घरात एक डिस्प्ले तयार होईल, आजूबाजूच्या लोकांना सांगायला पण मदत होईल. आणि येणाऱ्या काळात आमचे जे मीटिंग्स असतात तिथं पर्सनली माझ्या मीटिंगला पण तुम्हाला एंट्री करायला चान्स भेटेल. वेगवेगळ्या आमचे ट्रेनिंग्स असतात. आम्ही सगळ्या कॉर्नरवर काम करतो, कारण की आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. म्हणजे लोकांना आरोग्य देणं, लोकांना पैसे कमवण्यासाठी हेल्प करणं, आणि लोकांना स्पिरिच्युअल नॉलेज थ्रू आम्ही लोकांना हॅपीनेस पण देतोय. आमचे हजबंड वाईफचे ट्रेनिंग प्रोग्राम पण असतात, कसं पॅरेंटिंग करावं, हजबंड वाईफचं नातं कसं असावं, घराला कसं बॅलन्स ठेवावं. आज लोक फार सुसाईडपासून लोक वाचू राहिलेत. आज घरातले जे फॅमिली प्रॉब्लेम्स होते ते शॉर्ट आउट होऊ राहिलेत. अक्षरशः डिवोर्सपर्यंत जाणाऱ्या लोकांचे विषय शॉर्ट आउट होऊ राहिलेत. आणि उमेदीने लोक लढू राहिलेत, कारण की आम्ही यूथ एम्पॉवरमेंटवर काम करू आहे, वुमन एम्पॉवरमेंटवर काम करतोय, आम्ही गरीब लोकांना सपोर्ट करतोय, आम्ही ॲग्रिकल्चर जे फार्मिंग सेक्टर पण डेव्हलप करू राहिलो आहे. आणि आज आम्ही सगळा हा मॉब घेऊन जाऊ राहिले. अशोक तोडमल इंस्टाग्राम, अशोक तोडमल फेसबुकला सनेज विथ EACSI, यूट्यूबला EACSI अशोक तोडमल सर्च करा. आज बघता येईल की तुम्हाला सगळीकडून कनेक्टेड लोक आहेत आमच्याकडे. जर भगवंतानी तुम्हाला ह्या धर्तीवर पाठवले तर काहीतरी इच्छा पूर्ण करायला, आणि इच्छा पूर्ण करून मारा, इच्छा पूर्ण करा, स्वप्न पूर्ण करा. हे जीवन सुंदर कोणासाठी जे पर्पज पाहिजे आयुष्यात. आणि जर काहीतरी करायचं असेल, काहीतरी मोठ्या लेवलला जायचं असेल तर सनेज कंपनी, आमचं एज्युकेशन सिस्टम, आमची टीम तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. आणि जर तुम्ही जेन्युइनली हायर लेवलला सिरियसली काम करणार असेल तर पर्सनली अशोक सर पण तुम्हाला सपोर्ट करायला तयार असतील. सो या आमच्यासोबत मिळून क्रांती करूया. आणि नेक्स्ट स्टेप घेण्यासाठी डिले जर केलं
करायचं आहे ना तर फास्टली केलं पाहिजे. लाईफमध्ये निर्णय घेतले पाहिजेत. जर निर्णय नाही घेतले, फ्लाईट कोणासाठी वाट नाही पाहत, ट्रेन कोणासाठी वाट नाही पाहत, बॉल आल्यानंतर बॅट राईट टायमिंगला उचलले तर बाउंड्रीच्या बाहेर जाते. जर तुम्हाला असं वाटतंय की लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं आहे, तुम्ही प्रॉपर टायमिंगला डिसिजन घेऊन बिझनेस सुरुवात करा. तुमच्या फ्रेंडमध्ये, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, आजूबाजूला तुमच्या थ्रू शेकडो हजारो लोकांना तुमच्या बिझनेसची गरज आहे. मी पुण्यामध्ये आलो होतो, 1 रुपया खिशात नव्हता, कोणीच ओळखीच नव्हतं. अनओळखी माणसाने मला लिफ्ट दिली, त्यांनी मला बिझनेस प्लॅन सांगितला. मला 6.5 तास लागले समजून घेण्यासाठी. आणि 2010मध्ये मी 50,000चा माल घेऊन, 50,000चे प्रोडक्ट घेऊन इंडस्ट्री सुरुवात केली होती. आणि आज जर बघताय तर लाईफला जी पूर्ण 2-3 पिढ्या जातील लोकांचं जे मिळवण्यासाठी अशोक तळवणे मागच्या 10-12 वर्षात ते मिळवून टाकलं. सो या बिझनेसमध्ये, कारण की या बिझनेसमध्ये आज जर बघितलं तर सगळ्या कॅटेगरीचे लोक काम करतात. जॉबसोबत त्यांनी सुरुवात केल्या होत्या, आज 1-1, 2-2 वर्षात जॉब क्विट करून टाकले. आणि महिन्याला 25,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख, 16 लाख रुपये इन्कम घेणारे लोक आहेत. लोक 10-10, 12-12, 15-15, 20-20, 25-25, 30-30, 40-40, 50-60 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात. मर्सडीज मी वापरतोय महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासोबत 6 लोक मर्सडीज वापरतात. आजी लाईफस्टाईल लोकांची बनवून राहिली. काय स्वप्न तरी काय असतात? घर घेऊन राहिले, गाडी घेऊन राहिलेत, मुलाचं शिक्षण चांगलं होऊ राहिले, मुलावर संस्कार चांगलं होऊ राहिले, रिलेशन बिल्डिंग चांगली होऊ राहिली, फॉरेन टूर अचीव्ह होऊ राहिलेत, पैसे येऊ राहिले, आज शेकडो हजार लोकांना मान सन्मान भेटतोय. ह्याच्यापेक्षा पाहिजे काय? आणि त्यांच्या थ्रू पण कित्येक अंधार असणारे घरात ते दिवे पेटू राहिले. त्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? करा सुरुवात तुम्ही पण. का टाईमपास करतात? आणि भगवंताने आपल्याला भेटवलंय ना, तर मला असं वाटतं काही ना काही चांगले व्यवहार पूर्ण करण्यासाठी भेटवले. सो वेलकम.